ब्रेकनंतर एक मोठी अपडेट आहे। पहलगाम हल्ला प्रकरणी 250 पेक्षा जास्त जण ताब्यात आहे, तर सुरक्षा दलाने एक मोठी कारवाई केली आहे। दहशतवाद्यांना मदत केल्याच्या संशयातून धरपकड केली जाते आणि त्यामध्येच 250 पेक्षा जास्त लोकांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर येते। काल पहलगाम मध्ये हल्ला झाला होता, मात्र जे दहशतवादी त्या ठिकाणी आले होते त्यांची संख्या कमी होती, ते तिथपर्यंत कसे काय पोहोचले हा सवाल उपस्थित होत होता आणि त्याच्यासाठी तिथल्या काही लोकल लोकांनी मदत तर केली नाही ना, असा सवाल उपस्थित होत होता। आणि त्याच पार्श्वभूमीवर आता सुरक्षा दलाने एक मोठी कारवाई केली आहे। 250 पेक्षा जास्त लोकांना ताब्यात घेतलंय, कसून चौकशी केली जाते आणि त्या दहशतवाद्यांना मदत केल्याच्या संशयातून ही धरपकड केली जाते। तर आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची अपडेट, सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलं आहे। ऑपरेशन ऑल आउट व्हॅलीमध्ये सुरू करण्यात आलं आहे आणि त्यामध्येच ज्यांच्यावर संशय आहे, ज्यांनी त्या दहशतवाद्यांना मदत केली असेल असा संशय आहे, अशा 250 पेक्षा जास्त लोकांना ताब्यात घेण्यात आलं आहे। त्यांची कसून चौकशी केली जाते। त्यातून काही क्लू मिळतो का, हे दहशतवादी तिथपर्यंत कसे काय पोहोचले, तिथून कसे काय पसार होऊ शकले, याविषयीची माहिती मिळू शकते का, ते बघावं लागेल। दरम्यान याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी उदय जाधव जे थेट ग्राउंड झिरोवर आहेत, जिथं हा हल्ला झाला होता, तिथून आपल्या सोबत जोडले गेले आहेत, त्यांच्याकडे आपण जाऊयात फोन लाईन वरून। उदय, काय सांगाल, आता धरपकड केली जाते, मुख्य म्हणजे हे दहशतवादी तिथपर्यंत कसे काय येऊ शकले आणि तिथून कसे काय पसार होऊ शकले, हा सगळ्यात मोठा प्रश्न होता। त्याच पार्श्वभूमीवर ही कारवाई म्हणता येईल का? अगदी बरोबर आहे। आपण पाहतोय की पहलगाम परिसरातील जवळपास 250हून अधिक संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे। जम्मू काश्मीर पोलीस दलातील जवानांनी ही चौकशी जी आहे ती सुरू केलेली आहे। जवळपास 250 पेक्षाही जास्त स्थानिक जे आहेत त्यांना ताब्यात घेतलेले आहेत, जे संशयित म्हणून त्यांच्यावरती ताबा जो आहे तो घेतलेला आहे आणि आता त्यांची चौकशी सुरू करण्यात आलेली आहे आणि संख्या वाढण्याची देखील शक्यता जी आहे ती व्यक्त केली जात आहे। कारण जवळपास एक सीआरपीएफ असेल, जम्मू काश्मीर पोलीस दल असेल, या दोन्ही यंत्रणांनी स्वतंत्र चौकशी जी आहे ती सुरू केलेली आहे। त्यामुळे हा आकडा जो आहे जम्मू काश्मीर पोलिसांकडून सांगण्यात येतो, मात्र ही संख्या निश्चितच उदय, याविषयीची अपडेट आपण घेत राहूया। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।